सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, परिसरातील औद्योगिक कंपन्यांना बसणारा फटका या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार केलाय। त्यानुसार रांजणगाव आणि चाकण परिसरात आगाऊ विना भांडवल मोकळ्या जागांचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे एमआयडीसी पाठवलाय। भूसंपादन समितीकडे हा प्रस्ताव पाठवून वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। चाकण व रांजणगाव या औद्योगिक वसाहतीत हजारो औद्योगिक कर्मचारी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत। परिणामी कंपन्या आस्थापनांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे। कंपन्यांच्या मदतीसाठी पीएमपीने रांजणगाव येथील 3 एकर आणि चाकण परिसरातील 20 गुंठे जागेची मागणी केली आहे। तसा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठवला। या ठिकाणी स्वतंत्र आगाराची स्थापना करून मागणीनुसार दैनंदिन पीएमपीच्या फेऱ्या तसेच इंधन आगार स्थापन करण्यात येईल असे प्रस्तावात नमूद केले आहे। मात्र दीर्घ मुदतीच्या भाडे करारावर जागा घेण्यासाठी पीएमपीची आर्थिक क्षमता नसल्याने भांडवली करारानुसार आगाऊ ताबा देण्यात यावा असे प्रस्तावात म्हटले आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमपीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला। या ठिकाणी पीएमपी सेवा सुरू करण्यात येईल। एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवलाय। जागा ताबा मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही करून बस सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पीएमपी यांच्याकडून सांगण्यात आले आहे।